हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं शिल्पास कुकरी आपल्या या चॅनलमध्ये. तर आज आपण इथे एकदम पारंपरिक सुपर खूपच टेस्टी अशी बेल्लम परगानम अशी ही रेसिपी करणार आहोत. हे बेल्लम परगानम अगदी परफेक्ट आणि चविष्ट अशी सुंदर रेसिपी आहे. ही रेसिपी जी आहे ती वरमहालक्ष्मी स्पेशल नैवेद्य आहे आणि आपण नारळी पौर्णिमा स्पेशल महाराष्ट्रामध्ये नारळी पौर्णिमा स्पेशल याला नारळी भात असे म्हटले जाते. पण ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. अतिशय सुंदर, अतिशय चविष्ट अशी साधी सोपी रेसिपी. चला सुरू करूया. इथे मी 1 वाटी छोट्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे. हा कोलम तांदूळ आहे. तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता. आता हा जो तांदूळ आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. तर हे पहा, सर्वात आधी इथे जे हे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे जे भात आहे आपल्याला दुधामध्ये शिजवायचा असतो. ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे. हे कच्चं दूध आहे, अजून आपल्याला गरम केलेलं नाही आहे. तर इथे मी त्याच वाटीने दूध घेत आहे 2 वाटी. हे पहा, 2 वाटी दूध घेतलेलं आहे, म्हणजे पावशेर दूध आपल्याला इथे लागणार आहे. आता त्याच वाटीने पाण्याचे प्रमाण आपल्याला इथे लागणार आहेत 4 वाटी. 4 वाटी पाणी आणि 2 वाटी दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि हे जे दूध आहे आता आपण सर्वात आधी गरम करायला ठेवायचं आहे. या दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. पहा, दुधाला मस्त अशी उकळी येत आहे. आता उकळी आल्यानंतर आपण हे तांदूळ जे भिजत ठेवले होते ते तांदूळ आपल्याला या दुधामध्ये टाकायचं आहे. पण लक्षात घ्या, दूध छान उकळलेलं पाहिजे. पहा, दुधाला छान उकळी आली आणि आता मी थोडे थोडे करत हे तांदूळ दुधामध्ये टाकणार आहे. मी छोट्या वाटीनेच घेतलेला आहे कारण हे शिजल्यानंतर भात खूप जास्त होतो. त्यासाठी जर समजा तुमच्याकडे हा भात आवडत असेल जास्त प्रमाणामध्ये तर तुम्ही इथे करू शकता. पण ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने दुधाचे आणि पाण्याचे प्रमाण इथे टाकायचं आहे. आता हे जो तांदूळ आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. कारण भाताचे किंवा या तांदळाचे खाली गोळे होतात, ते गोळे होऊ द्यायचे नाही. त्यासाठी सतत आपल्याला हे कालवत राहायचं आहे. आणि हे पहा, आपला जो तांदूळ आहे तो आता असा मऊ शिजलेला आहे. एक दाणा आपण तोडून दाखवते. हे पहा, मस्त तांदूळ असा शिजलेला आहे. आता इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी तांदूळसाठी 2 वाटी त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे. गूळ घेऊया आणि हा जो गूळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. पहा, मी 2 वाटी गूळ घेतले कारण भात शिजल्यानंतर दुप्पट होतो. त्यासाठी एका वाटीला 2 वाटी गूळ टाकायचा आहे आणि अर्धी वाटी पाणी. पाण्याचे प्रमाण जास्त टाकू नका, अगदी थोडंसं टाकायचं आहे. आणि हा जो गूळ आहे आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्याचं पूर्ण हे जे गुळाचे जे खडे आहेत किंवा तुम्ही जर गूळ खिसून घेतला असेल तर तो विरघळजेपर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. त्याला अजिबात तार वगैरे अजिबात आणू नका. आपला हा गूळ वितळलेला आहे, विरघळलेला आहे. आता एक चाळणी घ्यायची. त्या चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हा जो गुळाचा पाक आपण केलेला आहे तो या भातामध्ये टाकायचा आहे. मी इथे मीठ टाकलेलं नाही आहे भातामध्ये कारण आपण दुधामध्ये हा भात शिजवला आहे. जर तुम्ही मीठ टाकला असतात तर तुमचं दूध फुटून गेलं असतं. त्यासाठी आपल्याला हा भात शिजवताना मीठ टाकायचं नाही. सर्वात लास्टला आपण मीठ टाकणार आहोत. आता हे जे गुळाचं आपण पाणी टाकलेलं आहे म्हणजे गुळाचा पाक आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि हे पहा, आता आपण इथे मिठाचं प्रमाण टाकलेलं आहे. अगदीच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर इलायची पावडर टाकूया आणि थोडंसं जायफळ टाकायचं आहे. आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे फक्त शिजवून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आपला भात मस्त शिजलेला आहे. इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू आणि बदाम. तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार मनुका किंवा पिस्ता वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता. आपल्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स वापरायचे आहे. एक तडका पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा भरून तूप घेऊया. तूप आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हे पहा,
हे तूप जे आहे ते मी खाली काढून घेतलेलं आहे गरम करून. सर्वात आधी आपल्याला हे बदाम जे आहेत ते या तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर काजू टाकूया. मी लास्टला काजू टाकले कारण काजू खूप लवकर तळल्या जातात त्यासाठी आणि ते लगेच काळे पडतात. त्यासाठी मी आधी सुरुवातीला बदाम टाकलेले आहे. आता 2च मिनटं आपल्याला हा गॅसवर गरम करायचा आहे, कारण तुपामध्ये जर आपण ड्रायफ्रूट्स टाकलात तर ते खूप लवकर जळतात. त्यासाठी आपण खालीच टाकूया. आणि आपण जे आता ही भात केलेला आहे आपला, त्याच्यामध्ये आपण ही मस्त तुपाची ड्रायफ्रूट्स टाकलेली फ्राय केलेले आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. आणि हे पहा, आपलं हे मस्त बेल्लम परमानम्र अगदी परफेक्ट चवीचं सुंदर असं मस्त टेक्स्चर असलेलं तयार झालेलं आहे. हे स्वीट तुम्ही देवाला किंवा वरमालक्ष्मी स्पेशल नैवेद्य म्हणून दाखवू शकता. नारळी पौर्णिमा स्पेशल ही खीर तुम्ही नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनसाठी करू शकता. अगदी साध्या सोप्या आणि खूप वेगळ्या पद्धतीची आहे. नक्की रेसिपी एकदा ट्राय करा. आणि हे पहा, इथे मी थोडासा एक पिस्ता घेतलेला आहे आणि हा जो पिस्ता आहे तो आपण थोडासा या खिसणीवर खिसून टाकणार आहोत. एकदम मस्त आणि परफेक्ट असा हा बेल्लम परमानम्र आपला हा तयार झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल. आता मी वरून थोडंसं खोबरा ओला नारळ जो असतो तो थोडासा खिसून याच्यावरती टाकत आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तो खिसलेला नारळ तुम्ही गूळ टाकल्यानंतर या भातामध्ये टाकू शकता. वरून मस्त असं गरमागरम आपल्या या बेल्लम परमानम्रमध्ये तुम्ही तूप टाकून गरमागरम खाऊ शकता. तर पहा, किती मस्त चविष्ट असा हा आपला बेल्लम परमानम्र तयार झालेला आहे. हा प्रसादासाठी एकदम परफेक्ट आहे. तेलुगू रेसिपी आहे. खायला एक नंबर चवीची आहे. एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा तुमच्या घरी अशाच पद्धतीची तुम्हाला बनवायला लावतील एवढी 100% गॅरंटी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी नक्की कशी वाटली मला कमेंट्समध्ये करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी शिल्पास कुकरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.